नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर याच्या अगोदर आपण सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता अभ्यासली आहे. तर आता दुसरी कविता आपण अभ्यासणार आहोत, इंडियन विवर, जिचं लिखाण केलं आहे सरोजिनी नायडू यांनी. खूप छान अशी ही सुंदर अशी पोएम आपल्याला अभ्यासायची आहे. की अशी पोएम आहे की जी माणसाच्या आयुष्यातील 3 स्टेज, जन्म, तारुण्य आणि मृत्यू, या तिन्ही स्टेज आपल्याला सांगण्याचं काम या पोएममधून सरोजिनी नायडू यांनी केलेलं आहे. तर मी आणखीन एक व्हिडिओ अगोदरच्या पोएमवर बनवलेला आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तरीही तुम्ही तो एकदा तसं मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या पोएमची लिंक मी टाकून देईलच. तर आता आपण अभ्यासूया दुसरी पोएम, इयत्ता 12वी, इंडियन विवर्स. इंडियन विवर्स इज अ पोएम which was written by सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांनी ती लिहिली होती. तर आता सरोजिनी नायडूंबद्दल थोडीशी माहिती घेऊया. सरोजिनी नायडू she was born on 1879 and she died in 1949. त्यांचा जन्म 1879 साली झाला आणि मृत्यू 1949 साली त्यांचा झाला. तर बघूया आता माहिती काय दिलेली आहे, थोडीशी अभ्यास करूया त्याचा. सरोजिनी नायडू वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट अँड द फर्स्ट इंडियन वुमेन हू बिकम द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. याचा अर्थ असा होतो की त्या एक पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट होत्या, राजकारणी त्या होत्या स्वातंत्र्यपूर्व काळात. फेमिनिस्ट, स्त्रीवादी, म्हणजे स्त्रियांबद्दल बोलण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं. अँड द फर्स्ट इंडियन वुमेन, आणि भारतातल्या पहिल्या महिला की ज्या प्रेसिडेंट म्हणून त्यांनी ज्या प्रेसिडेंट झाल्या, कशाच्या? इंडियन नॅशनल काँग्रेसच्या. शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर ऑफ, त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलं होतं. She was an important figure in Indian struggle for independence, and she was very important figure to get independence from British. She struggled so much on that day. Sarojini Naidu's work as a poet earned her द सॉब्रिक्वेंट ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया. आणि यांचं त्यांनी जे काही आयुष्यामध्ये काम केलं किंवा ज्या कविता लिहिल्या, त्यामुळे त्यांना भारताची नायटिंगेल, भारताची कोकिळा असं सुद्धा संबोधल्या गेलं. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ द युनायटेड प्रोव्हिन्स इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. 1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर तिने भारतातली पहिली महिला गव्हर्नर म्हणून सुद्धा काय केलं तर काम बघितलं. कुठे? युनायटेड प्रोव्हिन्समध्ये तिने स्वतःचं एक पहिली भारतीय महिला गव्हर्नर म्हणून सुद्धा तिने काम बघितलेलं होतं, त्यांनी काम बघितलेलं होतं. इंडियन विवर्स इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक अबाउट 3 types of garments that the weaver weave at 3 particular time of the day. इंडियन विवर ही एक छोटीशी पोएम आहे जिथे द पोएट काय बोलते अबाउट 3 types of garments, 3 प्रकारचे कापड विणवण्याचं काम, दॅट द विवर्स वीव, जे कोण करतोय? विवर्स म्हणजे कपडे शिवणारे, कपडे बनवणारे, ते करता आहेत 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ द डे, दिवसाच्या 3 वेळेस 3 प्रकारचे कपडे विणण्याचं काम करतात. विणकाम करणारा म्हणजे विवर. इच स्टांजा ऑफ पोएम रिप्रेझेंट्स, आणि ह्या पोएमचा प्रत्येक स्टांजा काय रिप्रेझेंट करतोय? द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ, माणसाच्या आयुष्यातील 3 इव्हेंट्स सांगण्याचं काम या पोएममधून सरोजिनी नायडू यांनी केलेलं आहे. त्यामध्ये बर्थ, चाइल्डहुड, अडल्टहुड अँड डेथ या 3 स्टेजेसला सिम्बोलाइज किंवा सांगण्याचं काम हे सरोजिनी नायडू यांनी त्यांच्या पोएमच्या माध्यमातून केलेलं आहे.
The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the event. आणि जे काही कलर्स या स्टांजाजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टांजाजमध्ये इंडिकेट केलेले आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. दॅट आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट्स द मूड रिलेटेड टू द इव्हेंट. जे काय करतात तर रिलेटेड जो काही इव्हेंट आहे त्या संदर्भातला मूड हे इंडिकेट करण्याचं काम ते कलर करतात किंवा करता आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपली इंडियन विवर नावाची पोएम आता आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. लाईन टू लाईन आपण त्याचा अभ्यास करूया किंवा ती समजून घेऊया. सर्वप्रथम स्टांजा नंबर 1 ही एकंदरीत 3 स्टांजाची ही पोएम आहे आणि या पोएममध्ये A-A-B-B अशी राईम स्कीम आपल्याला दिसून येईल प्रत्येक स्टांजामध्ये. तर आता अभ्यासूया पहिला स्टांजा. Weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay? Weavers, आता कवी जे आहे त्या विचारतायत कोणा, विवर्सला. विविंग ॲट ब्रेक ऑफ द डे म्हणजे सूर्योदय होण्यापासून तुम्ही काय करताय तर विणकाम करायला सुरुवात करत आहात. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे, आणि इतक्या आनंदाने तुम्ही ही जी काही गारमेंट तुम्ही शिवता आहात ती तुम्ही इतक्या आनंदाने कोणासाठी किंवा कशासाठी का तुम्ही ती शिवत आहात किंवा मग का तुम्ही विणण्याचं ते काम करत आहात. तर बघा काय आन्सर देत आहेत विवर्स. ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ द हाल्कॉन वाईल्ड वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यू बोर्न चाइल्ड. आता विवर सांगताय की ब्ल्यू ॲज द विंग, ज्याप्रमाणे हलकॉन नावाचा एक पक्षी असतो बघा, त्या पक्षाचे वाईल्ड पक्षी, वाईल्ड म्हणजे जंगली पक्षी आहे, त्याच्या विंग्सचा जो कलर आहे ब्ल्यू कलर, त्या ब्ल्यू कलर सारखाच पोशाख आम्ही रॉब्स म्हणजे पोशाख, ड्रेस. वी व्ह्यू द रोब्स म्हणजे काय, पोशाख. ते ब्ल्यू कलरचा पोशाख आम्ही बनवतो आहोत कोणासाठी तर न्यू बोर्न बेबीसाठी, म्हणजे जे काही नवीन जन्माला आलेलं अपत्य असेल, मूल असेल, त्याच्यासाठी आम्ही ब्ल्यू कलरचा पोशाख आम्ही बनवत आहोत. आणि त्या पोशाखाचा कलर कसा आहे, हलकॉन, वाईल्ड हलकॉन म्हणजे हे काही वाईल्ड असा प्रकारचा पक्षी आहे, त्याच्या विंगचा जसा डार्क ब्ल्यू कलर आहे तशा प्रकारचा आम्ही ड्रेस बनवत आहोत. आता यामध्ये तुम्हाला दिसेल डे, गे, वाईल्ड, चाइल्ड अशा प्रकारचे रायमिंग वर्ड्स तुम्हाला दिसून येतील. डे, गे आणि वाईल्ड, चाइल्ड. रायमिंग स्कीम आहे A-A-B-B. आता दुसरा स्टांजा काय दिलेला आहे बघा. विवर्स, पुढचा प्रश्न आता कवित्री विचारते पुन्हा विवर्सला. विवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. विवर्स म्हणजे विणकाम करणारे लोक, हा शब्द महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. विवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट, रात्रीला सुरुवात झालेली आहे. विवर्स विविंग, आणि हे विणकर जे आहेत, जे विणकाम करणारे लोक असतील, ते रात्र पडत चालली आहे तरी सुद्धा काय करतायत तर आपलं विणण्याचं काम ते कंटिन्युअसली करत आहेत. वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट, आणि तुम्ही ही जी गारमेंट बनवत आहात ती गारमेंट कशी आहे, खूप चमकदार आहे, म्हणजे खूप ती चमकत आहे. म्हणजे तुम्ही का इतके चमकदार असे गारमेंट्स, असे चमकदार असे कपडे तुम्ही का बरं विणत आहात, असा प्रश्न आता सरोजिनी नायडू यांनी त्या विणकर्सला किंवा विणकाम करणाऱ्या विवर्सला विचारलेलं आहे. लाईक द पम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन वी व्ह्यू द मॅरेज वेल ऑफ द क्वीन. आणि हा गारमेंटचा कलर जो असेल तो कसा आहे, प्लम्स म्हणजे त्याचा अर्थ होतो पंख, थोडक्यामध्ये पिकॉकचे जे पंख असतात ते कसे असतात, पर्पल आणि ग्रीन कलरचे असतात. त्या पर्पल आणि ग्रीन कलरच्या सारखे कलरचे तुम्ही काय करतात तर गारमेंट्स बनवत आहात आणि ते खूप चमकदार आणि खूप डार्क कलर त्यांचा आहे. वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन, आणि आम्ही ह्या अशा कलरचा जो ड्रेस आहे तो आम्ही विणत आहोत कोणासाठी, वी व्ह्यू आम्ही विणण्याचं काम करतोय तर द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन, राणीच्या जे काही नववधू राणी आहे तिला वेअर करण्यासाठी
तिच्यासाठी आम्ही ओढणी किंवा मग घुंगट आम्ही तिच्यासाठी बनवत आहोत. अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलं. इथं सुद्धा आपल्याला AABB अशी रायमिंग स्कीम दिसेल. आणि रायमिंग वर्ड्स आहेत नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन. हे काय आहेत तर नाईट रायमिंग वर्ड्स आपल्याला दिसतील. रायमिंग स्कीम आहे AABB. एक सर्टन पॅटर्न कवित्रीने इथे फॉलो केलेला आहे. आणि आता तिसरा आणि शेवटचा जो स्टांजा आहे किंवा मग स्टांजा ज्याला आपण म्हणतो तो आहे, तो आपण आता अभ्यासूया. Weavers weaving Solomon and still, what do you weave in the moonlight chill? आता कवित्री म्हणते की विवर्स, आता ही रात्री मूनलाईट म्हणजे थंडगार अशी मूनलाईट आहे. रात्र झाल्यानंतर थोडंसं थंड वातावरण होतं. या थंडगार वातावरणात म्हणजे मूनलाईटच्या थंडगार वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही काय करतात तर गंभीरपणे आणि स्टील कंटिन्युअसली तुम्ही काय करतात तर विणण्याचं काम करत आहात. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज क्लाउड. आणि त्या जे विवर तुम्ही जे की गारमेंट जे की कपडा तुम्ही तो बनवत आहात, विणत आहात, त्याचा कलर कसा आहे व्हाईट ॲज अ फिदर. फिदर म्हणजे पंख, पंखासारखा व्हाईट. आणि क्लाउड म्हणजे या ढगांसारखा सुद्धा कसा थंड ढगांसारखा सुद्धा असा शुभ्र पांढरा शुभ्र त्याचा कलर आहे. त्यावेळेस ते विवर्स उत्तर देत आहेत काय, वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. आम्ही काय करतोय तर या डेड मॅन जो मृत झालेला व्यक्ती आहे त्याच्यासाठी आम्ही काय करतो तर कपडा बनवत आहोत. फ्युनरल त्याला त्या कपड्यामध्ये ओढण्यासाठी, झाकण्यासाठी, त्याला गुंडाळण्यासाठी आम्ही काय करत आहोत तर हा कपडा आम्ही बनवत आहोत. वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. आम्ही त्या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीसाठी असा हा कपडा, या कलरचा कपडा आम्ही शिवत आहोत. अशी सुंदर कविता सरोजिनी नायडू यांनी आपल्याला सांगितलेली आहे. अतिशय छान अशी पोएम आहे. तर थोडंसं आपण स्टांजा वाईज बघूया कुठले कुठले फिगर ऑफ स्पीच तसेच रायमिंग स्कीम आणि रायमिंग वर्ड्स कुठले आहेत हे आपण अभ्यासूया. प्रत्येक स्टांजा हा 4 लाईनचा आहे. आणि आता त्यानंतर आपण बघूया की यामध्ये रायमिंग स्कीम काय आहे. याची रायमिंग स्कीम आहे AABB. आणि रायमिंग वर्ड्स आहेत डे गे AA, वाईल्ड चाइल्ड BB. आणि त्याचबरोबर यामध्ये वापरलेले फिगर ऑफ स्पीच कुठले आहेत तर नंबर 1 यामध्ये आपल्याला दिसेल सिमिली. सिमिलीमध्ये तुम्ही उदाहरण घेऊ शकता. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हाल्कॉन वाईल्ड. हाल्कॉन वाईल्ड म्हणजे एक किंगफिशरच्याच याच्यातला तो एक पक्षी आहे. त्या पक्षाचे पंखाची जी तुलना, जो कलर आहे तो ब्लू असा आहे. आणि तशा प्रकारचे कपडे ते शिवत आहेत म्हणजे ते सिमिली आपला दिसून येईल. वी व्ह्यू द रॉब ऑफ न्यू बोर्न चाइल्ड म्हणजे सिमिलीचं एक उदाहरण आहे. त्याचबरोबर ॲलिट्रेशन आपल्याला दिसेल पहिल्या लाईनमध्ये. विवर्स विविंग ॲट ब्रेकिंग ऑफ डे. विवर्स विविंग ॲट ब्रेकिंग ऑफ डे. विवर्स विविंग इथं आपल्याला दिसतंय ॲलिट्रेशन WW रिपिटेशन ऑफ साऊंड ऑर लेटर. WW रिपीट झालेलं आहे, साऊंड रिपिटेशन आहे. विवर्स विविंग व therefore we can say this is the example of alliteration. स्टांजा नंबर 2 पुन्हा तेच ॲलिट्रेशन विवर्स विविंग. त्यानंतर लाईन नंबर 3 आणि 4 लाईक द पम्स. लाईक हा वर्ड आलेला आहे आणि कंपॅरिझन आपल्याला दिसतंय क्वीनच्या ड्रेसमध्ये आणि त्या कलरमध्ये, पिकॉकच्या कलरमध्ये. पिकॉकचे पंखाचे जसे कलर आहेत तशा प्रकारचा ड्रेस ते शिवण्याचं काम करतायत. म्हणजे इथं आपल्याला दिसतं सिमिली हा अलंकार दिसून येईल. पुन्हा इथं रायमिंग वर्ड्स दिसत आहेत ते कुठले आहेत. नाईट ब्राईट ग्रीन क्वीन. नाईट ब्राईट ग्रीन क्वीन. AABB सेम रायमिंग स्कीम आपल्याला तिथे दिसून येईल. त्यानंतर शेवटचा जो स्टांजा आहे त्यामध्ये विवर्स विविंग सेम ॲलिट्रेशन. त्याचबरोबर पुढचा जो आहे तो पण आपल्याला दिसेल, तो म्हणजे शेवटच्या लाईनमध्ये 3ऱ्या आणि 4थ्या लाईनमध्ये दिसेल सिमिली. म्हणजे 2 महत्त्वाचे फिगर ऑफ स्पीच आपले ते दिसून येतील. तर मला वाटतंय आपण चांगल्या प्रकारे ही पोएम अभ्यासलेली आहे. मित्रांनो याचबरोबर मी या पोएम्सचं इंग्लिश व्हर्जनमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे जे मुलं इंग्लिश मिडियमचे त्यांनासुद्धा ती कशी असेल तर फायदेशीर असेल. लक्षात ठेवा
कमेंट करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.